नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे झणझणीत आणि खमंग आणि प्रोटीनशी भरपूर 10 मिनिटमध्ये बनणारी मटकी मसाला. चला मग रेसिपीला सुरुवात करू. मटकी घ्यायची भिजवलेली, तिला छान प्रकारे भाजून घ्यायचं तव्यावरती. व्यवस्थित तिला भाजून घ्या. मटकी भाजून झाल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा कापून घ्यायचा, लसूण, मिरची आणि कढीपत्ता आणि एक मिडियम आकाराचा टमाटर. आता फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. ते व्यवस्थित परतले की आपण त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा. कांदाही तेलामध्ये छान प्रकारे परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की आपण त्याच्यात लसूण, मिरची, कढीपत्ता टाकायचं आणि सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे छान प्रकारे परतून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट पण छान प्रकारे परतून घ्यायची तेलामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये टमाटर टाकणार आहे. टमाटरही छान प्रकारे परतून नरम होईपर्यंत परतून घ्यायचे. आपले टमाटर परतून झाले की टाकायचे हळदी टाकायची अर्धा चम्मच, घरगुती मसाला टाकायचा 1.5 चम्मच, मीठ टाकायचं चवीनुसार, धना पावडर 1 चम्मच, जिरा पावडर अर्धा चम्मच. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचे. गॅस बारीकच ठेवायचा. आता बघा तेल सुटलंय, मसाले मिक्स करून झालेले आहेत. आपण ह्याच्यामध्ये भाजलेली मटकी टाकायची. आता मटकी व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. छान प्रकारे मटकी मिक्स झालेली पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी. पाणी कोमटच घ्या. थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला झाकण ठेवून 2 मिनिटं वाफेवरती छान प्रकारे शिजवणार आहोत. 2 मिनिटानंतर पाहू शकता. ह्याला परत मिक्स करून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपण परत झाकण ठेवून याला 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर झाकण काढून परत पाहू शकतात. ती व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाव चम्मच गरम मसाला टाकून सर्व काही परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 1 मिनिटं याला वाफेवरती शिजवून घ्यायची झाकण ठेवून. 1 मिनिटाने पाहू शकता. आपली मटकी मसाला तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं. डब्यासाठी तर खूप छान भाजी आहे. अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या अश्विनी किचनला नक्की सपोर्ट करा. थँक यू आणि चॅनलला सबस्क्राईब करा.